नमस्कार. सध्या मी जिथे उभा आहे तो आहे वडपे फ्लायओव्हर आणि तुम्हाला मी दाखवू इच्छितो की आताच्या घडीला आतापर्यंत म्हणजे इथे कंटिन्यूस ट्रॅफिक जाम असायची आणि ह्या मुंबई ठाण्याहून येणारा मार्ग काल परवापर्यंत इथे नेहमी वाहतूक कोंडी राहायची. कंप्लीट गाड्यांची लांब लचक लाईन असायची. आताच्या घडीला एकही गाडी इथे दिसत नाही आहे. त्याचं कारण असं की हा जो वडपे फ्लायओव्हर आहे, उड्डाणपूल आहे, याच्या दोन्ही मार्गी खुल्या करण्यात आले, इनकमिंग आउटगोइंग दोन्ही. आणि त्यामुळे इथनं जो आहे हा पूर्ण रस्ता आपल्याला खाली भेटतो आहे. संध्याकाळच्या वेळी जेव्हा कामावर निघायचो आपण तेव्हा देखील इथे भरपूर वाहतूक कोंडी असायची, ज्यामुळे इथे क्रॉस करायला 10 ते 15 मिनटं जायची. पण आता संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आपण कामावर इथे येतो एका झटक्या आपण हा रस्ता क्रॉस करतो. आणि आत्ता देखील इथे तुम्ही पाहू शकता इथे जे लांब लचक गाड्यांची रांग लागलेली असायची. तुम्हाला क्वचितच गाड्या येतात, ज्या पण येतात एक तर त्यांना माहीत नसेल की हा वरचा रस्ता सुरू झाला आहे फ्लायओव्हर, किंवा ज्या गाड्या येतात त्या इथे भिवंडीच्या मार्गे जाणाऱ्या गाड्या असतात. अदर हा पूर्ण रस्ता खुला आहे आणि त्याचं कारण हेच की हा जो वडपेचा फ्लायओव्हर आहे पूर्णपणे चालू झालेला आहे. इथं इनकमिंग आउटगोइंग दोन्ही चालू झालेलं आहे, त्यामुळे इथं वाहतूक कोंडी पूर्णपणे बंद झालेली आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणाहून वरचा भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा हा भिवंडीकडे जाणारा मार्ग आहे आणि हा जो हा फ्लायओव्हर पूर्णपणे सुरू करण्यात आला नाही. ज्या गाड्या इकडून येतात या टोटल भिवंडीला वळण घेणाऱ्या गाड्या येतात. अदर हा पूर्ण रस्ता खुला आहे. ज्या येतात त्या ह्या मार्गाने इकडून भिवंडीच्या दिशेने जातात आणि ज्यांना नाशिकच्या दिशेने जायचे या सर्व गाड्या ब्रिजच्या वरतून जातात. त्याच्यामुळे इथली वाहतूक कोंडी जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे. एक छोटासा व्हिडिओ खास आपल्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर की वडपेचा फ्लायओव्हर पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे, खास आपल्यासाठी आपले मराठी. या अशा काही लोकांमुळे भिवंडीतील वाहतुकीचे जे नियम आहेत ते कसे तोडले तर बघा, नो एंट्रीमध्ये सरळ रॉंग साईड गेला आहे.